श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1297व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन अमावास्या, सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992च्या वेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे। या पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, जेव्हा तुम्हा भक्तांना तुमच्या पात्रतेपेक्षा अधिक लाभ होतो तेव्हाच तुमच्यावर ईश्वरी कृपा झाली आहे हे निश्चित समजून जा। याचा लाभ होण्याला तुम्हालाही त्या शक्तीची निरपेक्ष बुद्धीने सेवा केली पाहिजे। तुम्ही भक्ती करीत राहा। भक्ती म्हणजे देवावर प्रेम करणे। भक्तीच्याच मार्गाने शक्ती निर्माण होत असते। पूर्व पुण्याईचा जेव्हा उदय होतो तेव्हाच तुमची आमच्यासारख्यांची भेट होते। ही भेट तुमच्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाची असते। ही ईश्वरी शक्ती तुमच्यावर नेहमी कृपा करेलच असे नसते। दैव ही आपल्या हातातली बाब नाही। तुमच्यावर जी कृपा होत असते ती हळूहळू होत असते। तुम्हाला जसे आपल्या घरी किंवा इच्छित स्थळी जायचे असेल तर एकदम तिथे पोचता येत नाही। पुढे पुढे चालत राहिले की शेवटी आपण तिथे पोचतोच। तसेच हे आहे। तुमच्या ठिकाणी येईपर्यंत तुम्हाला चालत राहणे आवश्यकच आहे। आम्ही कोणालाही शिवत नाही व दुसऱ्या कोणाला शिवूही देत नाही। हा आमच्या आयुष्यातील पावित्र्याचा भाग आहे। हे पावित्र्य आम्ही तुमच्या कल्याणासाठी व ती शक्ती जागृत राहण्यासाठी तसेच आशीर्वादाची शक्ती कायम राहण्यासाठी पाळीत असतो। माझे स्वतःचे पावित्र्य एवढे तकलादू नाही की तुमच्या कोणाच्या स्पर्शाने ते विटाळेल। आश्रमात चुकून काही वेळा भक्तांचा स्पर्श होतो। काही वेळेला वाऱ्याने सुद्धा भक्तांच्या अंगावरील कपडे स्पर्श करून जातात। हे असे घडतच असते। त्यामुळे अर्थात मला काहीही फरक पडत नाही। परंतु अशा चुकून स्पर्श होणाऱ्या भक्ताच्या बाबतीत तो लाभदायक स्पर्श ठरतो। अशा चुकून स्पर्श होण्याने त्या भक्तालाही तसा दोष लागत नाही। परंतु तुम्ही भक्तांनी जर चुकून म्हणून मुद्दामच स्पर्श केला तर तुम्हाला शासन हे नक्की होईल। तुम्ही मुद्दाम केलेल्या चुकीच्या वर्तनाला इथे क्षमा नाही, हे लक्षात ठेवा। मी मात्र असा कोणाचा स्पर्श झालाच तर स्नान करतो व नंतरच जेवण घेतो। हे आम्ही पाळणे फारच आवश्यक आहे। ही मी माझ्या वैयक्तिक जीवनात स्वतःला लावून घेतलेली शिस्त आहे। उद्या श्री गुरूंचा म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचा जन्मदिवस आहे। दुपारी 12 वाजता तो इथे साजरा होतो। संन्याशांच्या जन्मदिवसापेक्षा त्यांच्या पुण्यतिथीला खूप महत्त्व असतं। त्यातून 15 दिवसांपूर्वीच श्री दत्तात्रय जयंती झाल्याने उद्या इथे तसा विशेष कार्यक्रम नसतो। पूर्वी एकदाच या काळात इथे गाणगापूरला येऊन गेलो आहे। तेव्हाच इथे सोहळ्यातले अन्न न मिळाल्याने 5 दिवस उपास काढावा लागला। तेव्हाच एका कानडी ब्राह्मणाला स्वप्नात येऊन मला दुसऱ्या दिवशी सोहळ्यातले अन्न मिळण्याची व्यवस्था देवाने केली होती। प्रथमच मी आयुष्यात तेव्हा इडल्या खाल्ल्या होत्या। त्या दिवसानंतर आता प्रथमच मी यावेळी जन्मोत्सवाला हजर आहे। त्या काळी मी येथे एका ब्राह्मणाकडे माडीवर उतरत असे। देव देतो व कर्म नेते तसा प्रकार झाला। त्या ब्राह्मणाला 5 मुलगे होते, परंतु त्यांच्यावर संस्कार काही योग्य झाले नाहीत। एक दिवस त्यांचा मुलगा रागारागाने आत आला व मला आत्ताच्या आत्ता खोली रिकामी करा म्हणून सांगितले। बिलकुल तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। हे त्याने काही योग्य केले नाही। मी लगेच सामान घेऊन बाहेर पडलो व 8 आणे दिवस भाड्याने चिदानंद धर्मशाळेत खोली घेऊन राहिलो। त्याचेच दैव फिरले तर आम्ही तरी काय करणार। आम्ही त्याच्या जागेत राहिल्यावर जाताना नक्कीच काहीतरी दिले असते त्याला। देवाने अभिमान बाळगलेली माणसे आम्ही आहोत।
आमचा अपमान झालेला त्याला आवडत नाही. असे काही कोणाच्या हातून घडले तर शासन हे आलेच. आज त्या ब्राह्मणाची 5ही मुले वेडसरच आहेत. संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना एके ठिकाणी माझ्या बाबतीत घडली. त्या माणसाची बायको वेडसर निघाली. मुलाने 2 मुले जिला पहिले आहेत अशा हरिजन भांडीवाल्या स्त्रीशी लग्न केले. अशा घटना घडल्या तरी या लोकांना या शक्तीपाशी येऊन शरण जाण्याची बुद्धी होत नाही की पश्चातापही झालेल्या गोष्टीचा होत नसतो. म्हणून अशा प्रकारच्या बुद्धीमुळे त्यांचा विनाशच होत असतो. आमचे सर्व जीवन त्यांच्या चरणांशी समर्पित केलेले असते. म्हणूनच त्याला आमचा अभिमान वाटत असतो. पूर्वी स्वामी वासुदेवानंदांनाही असे अनुभव आलेले आहेत. स्वामींना एकदा असेच त्यांच्या एका भक्ताने घरी या म्हणून बोलवले होते, परंतु काहीतरी काम निघाल्याने ते त्यावेळी घरी पोचले नव्हते. स्वामी त्या घरी बोलवल्याप्रमाणे पोचले तेव्हा ते भक्त तिथे हजर नव्हते, परंतु त्यांचा 15-16 वर्षाचा मुलगा बाहेरच ओटीवर उभा होता. त्याने स्वामींना पाहिले. वडील घरात नाहीत, तुम्ही थोडा वेळ थांबा असे काही सांगण्याऐवजी त्या मुलाने स्वामींना तिथे ओट्यावरही बसायला दिले नाही, वरती हाकलून लावले. हे काही त्याने योग्य केले नाही. थोड्या वेळाने तो भक्त घरी आला. त्याला एक संन्यासी घरी येऊन गेल्याचे कळले. त्याने तर स्वामींना बोलवले होते व तो घरी नसल्यानेच असे घडले हे त्याच्या लक्षात आले. त्याला खूप वाईट वाटले. म्हणून तो तडक स्वामींना भेटून क्षमा मागावी म्हणून त्यांना शोधायला गेला. परंतु स्वामी त्याला त्यानंतर 12 वर्षाचा काळ भेटलेच नाहीत. तो स्वामींची माहिती काढून त्या ठिकाणी जात असे, परंतु तो तिथे पोहोचेपर्यंत स्वामी पुढच्या गावाला गेलेले असत. असे सतत चालू असे. अखेरीस पुढे 12 वर्षांनी स्वामींची व त्याची भेट घडली. तेव्हा स्वामींनी त्याला, तुमचा मुलगा एवढा 15-16 वर्षाचा मोठा झाला तरी तुम्ही शिस्त लावली नाही, योग्य संस्कार केले नाहीत, म्हणून असा माझा संन्यासाचा त्याच्याकडून अपमान घडला आहे. ह्याला तुम्हीच जबाबदार आहात. मुलांच्यावर वेळच्या वेळी योग्य संस्कार करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याची जाण करून दिली. तुम्ही हे सर्वांनी लक्षात ठेवा. आमच्या सारख्याला जर कोणी त्रास दिलेला त्या शक्तीला आवडत नाही. आम्ही कोणाकडूनही जर अशी चूक झाली तर परत अशी चूक करू नको असे म्हणून समजावीत असतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.